मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन। कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान। मुंबईच्या चेंबूरमध्ये पार पडणार कार्यक्रम। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल। पथकात 2 वरिष्ठ अधिकारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश। पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकरांच्या घरी जाऊन तपासणी करण्याची शक्यता। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा। आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। हत्येमागे आकाचा सहभाग असल्याचा धस यांचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। जिल्हाप्रमुख संजय पडतेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये झाला प्रवेश। भंडाऱ्यातल्या गायमुख इथं भरली महाशिवरात्रीच्या निमित्तानं भव्य यात्रा। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा असल्यानं लाखो भाविकांची हजेरी। जळगावच्या शिवधाम मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं यात्रेचं भव्य आयोजन। यात्रेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन। महाशिवरात्रीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या अंबाबाईची विशेष अलंकारिक पूजा। देवीच्या मंदिराच्या वरच्या मातृलिंग पूजेमुळे पूजेला विशेष महत्त्व। इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन आल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक। कोरटकर जिथे मिळेल तिथे ठोकून काढण्याचा दिला इशारा। वर्ध्यामध्ये यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलही यात्रास्थळी दाखल। नाशिक मुंबई महामार्गावरील पेट्रोल पंपवर दरोडा। तलवारी आणि कोयते घेऊन आलेल्या सशस्त्र गुंडांनी केली लूट। पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं 1.5 लाखांची केली लूट। ईस्टर्न एक्सप्रेस वे जवळ विक्रोळी ब्रिजवर 2 कारचा भीषण अपघात। अपघातात 3 जण गंभीर जखमी। गाड्यांचंही मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।